आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. कुत्तरमाळ परिसरात पावसाळा आणि उन्हाळ्यात अंत्यविधी करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता आणि याची दखल घेत लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजन यांनी सेवा संकल्प समितीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजन अध्यक्ष लायन योगेश्वर नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली पुढाकार घेत स्मशानभूमीसाठी शेड उभारण्याचा निर्णय घेतला. क्लबच्या सदस्यांनी स्वतः निधी संकलन करून हा प्रकल्प पूर्णत्वास आणला आणि गावकऱ्यांच्या सेवेसाठी सुपूर्द केला. यावेळी फीत कापून उद्घाटन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कुत्तरमाळ या दुर्गम भागात लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजन आणि सेवा संकल्प समितीच्या माध्यमातून स्मशानभूमीचे शेडचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमामागचा उद्देश आहे. ये शमशान भूमि की जो बात चली, तो एक अपने यहाँ पर सांगली जिला है. सांगली में एक जो शमशान भूमि है, मैंने कोशिश की थी कि नासिक में भी उसको कन्वर्ट किया जाए. उस शमशान भूमि में आप की तकलीफ है, लेकिन एटलीस्ट जो बैठने के लिए आपके कैपेसिटी जो है वो प्रोवाइड हो. वहां पर सबसे बड़ी बात यह है कि आपको शमशान भूमि में ये लगता ही नहीं कि ये शमशान भूमि है. इतना बड़ा गार्डन उन्होंने बनाया हुआ है और इतना सब उसको मैंने इट इज अ सेलिब्रेशन. दे ट्रीट डेथ इज ए सेलिब्रेशन. एक्सप्लेन करू शकत नहीं. सो अगर हम वैसा कुछ कर सकें, हालांकि पानी इज अ वेरी बिग प्रॉब्लम है, लेकिन तब भी अगर हम थोड़ा बहुत उसको ये होना इससे बड़ी और कोई बात नहीं. तो मेरा ये है कि अगर हम लोग हमारे जयंत राव हैं, ये तो हमारे लीडर हैं, तो अगर आगे पीछे कभी ये चीज हो तो आई थिंक समाज के लिए बहुत बड़ी बात है और आप सब लोगों के लिए बहुत बड़ी बात होगी. ऐसी मेरी शुभेच्छा और शुभकामनाएं. आपका नाम बोलिए सर, आम्ही आज लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजन एक दुर्गम पाड्यात कुतरमाळ येथे संकल्प सेवा समिती गुरुजी रुग्णालय संचलित यांच्या विद्यमानाने व त्यांच्या सहयोगाने आम्ही एक दुर्गम भागात स्मशानभूमीचे शेड, जिथे स्मशानभूमी अंत्यविधीसाठी पावसाळ्यात उन्हाळ्यात किती वेळ व्यत्यय होऊन ते अंत्यविधी होत नसे, ही गरज ओळखून आम्ही एक संकल्प केला की बा आपण इथे एक स्मशानभूमीचे शेड बांधावे. व तशी संकल्पना आम्ही आमच्या मेंबर समोर मांडली. तर आमच्या मेंबरांनी कोणती हे न करता स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशन मधून स्वतः एक निधी संकलन करून आम्ही आज हा प्रकल्प आजच्या रोजी सगळा पूर्णत्वास येऊन हा आम्ही त्या गावाला सुपूर्द करत आहोत. त्यासाठी आमचे सगळे लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजनचे आमचे मार्गदर्शक जयंतजी येवला, जेडसी राजेंद्रजी कोटावदे व आमचे सिनियर लाईन मेंबर मयजी पितृभक्त व इतर सेक्रेटरी, ट्रेझरर व इतर मान्यवर आजच्या तारखेला इथं आम्ही सुपूर्द करून कुतरमाळ या रहिवाशांना समर्पित करतो. आमचे सिग्नेचर ऍक्टिव्हिटी असतात परमनंट. ही आमची लायन्स क्लबची परमनंट ऍक्टिव्हिटी जी आमच्या लायन्स्टिक इयर मध्ये एक परमनंट ऍक्टिव्हिटी म्हणून ओळखली जाते. तसेच सिग्नेचर ऍक्टिव्हिटी मध्ये आम्ही फिरते ग्रंथालय, परत आम्ही स्मार्ट सिटीजन अवॉर्ड, परत आम्ही ब्लड डोनेशन, जयपूर फूड ऍक्टिव्हिटी, कल्पवृक्ष, कल्पतरू आयोस, परत फूड हंग्री, आम्ही अशा अनेक प्रकारे कॅन्सर चेकअप, ब्लड डोनेशन, डेंटल चेकअप, हेल्थ विषयी जागरूकता आणि आमच्या ऑक्टोबर सर्व्हिस वीक मध्ये अनेक असे विविध प्रोग्राम आम्ही आमच्या लायन्सच्या माध्यमातून घेत असतो. आणि लायन्स क्लब कोणत्याही गरजेच्या जागी जिथं ज्यांना गरज असेल, गरजवंतांना काही मदत लागल्यास व तिथं आम्ही गरज ओळखून आम्ही पूर्णपणे आर्थिक आणि सगळं सहयोग आणि सगळं आम्ही पूर्णत्वास नेऊन त्यांना मदत करतो व आम्ही भविष्यात त्यांना लागलेल्या गरजेला आम्ही पूर्णत्वास नेऊन आम्ही लायन्स क्लब ही कायम समाजोपयोगी काम करण्यास सज्ज आहे. आता आमच्या समोर जसे प्रश्न आले तर आम्ही असे अनेक ठिकाणी आम्ही वॉटर टँक सुद्धा बांधून दिले, जे दुर्गम भागामध्ये जे त्र्यंबकेश्वरच्या बेरोडगाव तिथं काही आरो प्लांट लावून दिले आम्ही, जिथं आम्ही पाण्याची टाकी जिथं स्टोरेज होईल असे पाणी टाकीचं पण आम्ही प्रोजेक्ट केलेलं आहे, जिथं पाण्याचा आम्ही हे होऊ शकतो असं. आणि या कार्यक्रमाला लायन जयंत येवला, लायन राजेंद्र कोठावदे, लायन रवींद्र सोनजे, लायन महेश पितृभक्त, लायन प्रवीण अमृतकर, लायन मनोज बागुल, लायन विलास निधुरे, लायन विनोद सोनजे यांच्यासह सेवा संकल्प समितीचे पदाधिकारी, लायन्स क्लबचे सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
नमस्कार. आज लायन्स क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीजनच्या माध्यमातून एक कुत्तरमाळ म्हणून एक आदिवासी पाडा आहे हर्सूल तालुक्यामध्ये, आणि या ठिकाणी स्मशानभूमी नव्हती. बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये अंत्यविधीचा फार मोठं गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागायचा. ती अडचण बघून सेवा समिती ट्रस्टने आम्हाला सेवा संकल्प समितीने आम्हाला या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी गरज आहे, आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज ही ऍक्टिव्हिटी या ठिकाणी केलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने एक शेड आम्ही उभारून दिलेली आहे, आणि अशा ठिकाणी मदत करायला आम्हाला केव्हाही आवडतं. लायन्स क्लब ज्या ठिकाणी गरज आहे आणि जिथे खरोखर आवश्यकता आहे अशा ठिकाणी आम्ही सेवा कार्य करायला सदैव तत्परता असतो. तिथे किती पैसे लागले तर आम्ही त्या ठिकाणी मागे पुढे पाहत नसतो. आमचे गव्हर्नर साहेब, माजी प्रांतपाल, आमचे आदरणीय मार्गदर्शक विनोदजी कपूर आदी या ठिकाणी आहेत. त्यांचा आदर्श आज आमच्या डोळ्यापुढे आहे. इतक्या वर्षापासून ते सेवा कार्य करतायत, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नाशिकमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सेवा कार्य करत असतो. त्याचाच भाग म्हणून आज आम्ही स्मशानभूमी उभी केलेली आहे, आणि स्मशानभूमी उभी करणे हे मोठं भाग्याची पण गोष्ट आहे आणि थोडं डेअरिंगचंही काम आहे. कारण लोक काय म्हणतात, काय केलं तुम्ही स्मशानभूमीमध्ये, पण हे खूप महत्वाची गोष्ट आहे. माणसाचा अंत या ठिकाणी होत असतो, आणि तो जर चांगल्या वेळ झाला तर त्याच्यासारखं पुण्य कोणाला मिळणार नाही. हे फार महत्वाचं आहे. हे कार्य आमच्या हातून झालं याचा आम्हाला अभिमान आहे. आमचे अध्यक्ष योगेश नेरकर, आमचे 2 चेअरपर्सन राजेंद्र कोठावदे व आमची सर्व टीम ही सेवा कार्याला सदैव तत्पर असते. त्याच्यामुळे आज आम्ही हे कार्य करू शकलो. याच्यात सर्व आमच्या लायन्स क्लब नाशिक स्मार्ट सिटीजनचा सहभाग आहे, आणि सर्व आम्ही अजूनही काही कार्य असेल सेवा संकल्प समितीला आम्ही आवाहन करतो की तुम्ही काही असेल तर नक्कीच आम्हाला सेवा करायची संधी द्या. आमचे कपूर साहेब 2 शब्द बोलतील. आणि या प्रकल्पासाठी लायन भूषण कोठावदे, लायन रामचंद्र जोशी, लायन रवींद्र झोपे, लायन सचिन वाघमारे, लायन विनोद सोनजे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या शेवटी महेश पितृभक्त यांनी आभार प्रदर्शन केले. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.